धन्यवाद अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 यात सुधारणा करण्यासाठी आज जे विधेयक मांडलेलं आहे त्या विधेयकाचा उद्देश सन्माननीय मंत्री महोदय यांनी खूप विस्तृत आणि छान प्रकारे असा दिलेला आहे। मी त्यांचं अभिनंदन करते आणि आभारही मानते। अध्यक्ष महोदय, ड्रग्ज ही अशी एक मोठी समस्या झालेली आहे की ज्याच्या विळख्यात आपण सगळेच जण दिवसेंदिवस अडकत चाललेलो आहोत। अध्यक्ष महोदय, ह्या जो कायद्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे व्याख्येमध्ये, संघटित गुन्हेगारीच्या व्याख्येमध्ये अंमली पदार्थांचा समावेश करून या कायद्याला आणि NDPSच्या अंतर्गत जे गुन्हे दाखल होत होते त्या गुन्ह्यांसाठी आता गुन्हे दाखल होताना याही कायद्याचा आता समावेश केला जाणार आहे। त्यामुळे जास्त मला असं वाटतं प्रभावीरित्या गुन्हेगारांना शिक्षा मिळण्याकरता ही मदत होणार आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये NDPS अंतर्गत 2022 मध्ये 12,786, 2023 मध्ये 15,561 आणि 2024 मध्ये 7,536 इतके गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। अध्यक्ष महोदय, आणि मला आशा आहे, खात्री आहे की हा आज जो आपण विधेयक आणतोय त्या विधेयकामुळे ह्या कायद्याला आणखीन बळकटी येईल आणि आणखीन पुढे चांगली कारवाई करण्यासाठी पोलिसांना सुद्धा बळ येईल। अध्यक्ष महोदय, आमच्या वसई तालुक्यामध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये 1800 कोटींचं, जे मंत्री महोदयांनी उल्लेख केला की 11,000 कोटींचं ड्रग्ज पकडलं गेलं, त्यामधलं 1800 कोटींचं ड्रग्ज हे आचोळे पोलीस स्टेशन, नायगाव पोलीस स्टेशन, तुळींज, पेल्हार आणि अर्नाळा या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही कारवाई झाली आणि 1800 कोटींचं ड्रग्ज हे पकडण्यात आलं, जप्त करण्यात आलं। मी आजच्या या निमित्ताने या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे सुद्धा अभिनंदन करेन आणि आभार मानेन की त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे कारवाई केली। पण हे करतानाच अध्यक्ष महोदय मला लक्षात आणून द्यायचं आहे की जेव्हा ही कारवाई झाली आणि होते कारवाई, तेव्हा स्थानिक पेडलर्सना किंवा स्थानिक तिकडच्या गुन्हेगारांना अटक करण्याचं जे प्रमाण आहे त्यापेक्षा जास्त नायजेरियन गुन्हेगारांना यामध्ये अटक केलेली आहे। अध्यक्ष महोदय, 90% गुन्हेगार हे नायजेरियन आहेत आणि तिथे स्थानिक पेडलर्स जे असतात त्यांना सोडलं जातं आणि नायजेरियन नागरिकांना अटक केली जाते। यामधनं मी खूप जबाबदारीने हे वक्तव्य करते अध्यक्ष महोदय की ह्या सगळ्यामध्ये जेव्हा आपण संघटित गुन्हेगारीचा समावेश करतोय त्यावेळेला ह्या सगळ्याला जबाबदार असणारे किंवा मदत करणारे कुठेतरी आपल्याच यंत्रणांमधली सुद्धा लोक असतात, पोलीस यंत्रणांमधली सुद्धा लोक असतात। तर त्यासाठी आपण काय कारवाई करणार, त्यासाठी आपण काय पावलं उचलणार? मी उदाहरण देऊ इच्छिते अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी त्याची दखल घ्यावी अशी मी विनंती करते। आमच्याकडचं आचोळे पोलीस स्टेशन आहे, आचोळे पोलीस स्टेशनच्या भिंतीला लागूनच एक टपरी आहे आणि त्या टपरीमधनच ड्रग्ज विक्री होते। अध्यक्ष महोदय, मग इथे पोलिसांच्या बाजूलाच टपरीमधनं ड्रग्ज विक्री होते आणि ती पोलिसांना माहिती नाहीये, असं तर होऊ शकणार नाहीये। त्यामुळे अशा या गुन्हेगारीमध्ये जर कोणी पोलीस अधिकारी सामील असतील, पोलीस कॉन्स्टेबल किंवा पोलिसांमधली कुठची यंत्रणा सामील असेल तर त्यांना पण या संघटित गुन्हेगारीमध्ये आपण त्यांचा समावेश करणार का? त्यांच्यासाठी आपण काय शिक्षेची तरतूद करणार? हे सुद्धा मला असं वाटतं अध्यक्ष महोदय यावर चर्चा होणं आणि या मध्ये सगळ्यामध्ये येणं गरजेचं आहे। तसंच तक्रार जो करतो त्याचं संरक्षण आणि जो इन्फॉर्मर असतो, कारण की या दोघांचं महत्त्व या सगळ्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे। जो इन्फॉर्मर असतो त्याचं खूपच जास्त महत्त्व आहे आणि त्याची सुरक्षितताही महत्त्वाची आहे। पण नेहमी असं लक्षात येतं की इन्फॉर्मेशन देणारे आणि तक्रार करणारे तक्रार केली की त्यांच्याच जीवाला धोका उद्भवतो, पुढच्या वेळेला हे समोर येत नाहीत। तर तक्रार करणाऱ्यांच्या आणि इन्फॉर्मर्सच्या सुरक्षिततेची जबाबदारी बोलणाऱ्याची संख्या तेच म्हणते अध्यक्ष महोदय की त्यांची जबाबदारी हो बिलावरतीच मुद्दे जेवढे आहेत तेवढे मुद्दे तेच म्हणते की त्यांची जबाबदारी पोलीस घेणार का? आणि ह्या संघटित गुन्हेगारींमध्ये माझा हाच मुद्दा आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, बिलावरती चर्चा करताना सदस्यांना चर्चा करण्याची मुभा दिली जाते, ती दिली जावी आम्हाला अध्यक्ष महोदय। प्रत्येक वेळेला 2-2 मिनिटच फक्त दिली जातात। आजच कुठे एक चान्स मिळतोय की जिथे आम्हाला बोलता येते, आमचे प्रश्न मांडता येतात अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, आपल्या सगळ्या सदस्यांना विनंती आहे, बोलणाऱ्याची संख्या भरपूर आहे, आता जवळजवळ 8:30 वाजत आलेले आहेत
आता अध्यक्ष सगळ्यांनी महोदय, ज्या इन्फॉर्मर्स आणि बोलले तक्रारदार यांची सुरक्षिततेची पण वेळ जबाबदारी लागणार आहे. पोलिसांनी घ्यावी. त्यांच्या जर जीवाला काही बरं वाईट झालं तर तिकडच्या पोलिसांना जबाबदार धरण्यात यावं. अध्यक्ष महोदय, अशा काही सुधारणा, असेही प्रकारच्या सुधारणा ह्या बिलमध्ये याव्यात किंवा ह्या पुढच्या विधेयकामध्ये याव्यात, अशी मी या निमित्ताने मागणी करते. अध्यक्ष महोदय, तसंच वसईमध्ये आता सध्याच एक औषधी बनावट औषधांचं रॅकेट समोर आलेलं आहे. आता मेफोड्रोन हे जे ड्रग्ज आहे ते औषधी द्रव्यांपासून बनवलं जातं. अध्यक्ष महोदय, तर ह्या सगळ्यामध्ये जे बनावट औषधांचं रॅकेट मिळालेलं आहे ते ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी लिंक त्याची आहे का, ह्याचाही तपास अध्यक्ष महोदय केला जावा. कामणला एक ड्रग्ज बनवण्याच्या फॅक्टरीवर छापा मारून तिथे ड्रग्ज जप्त केलेले आहेत. अशा प्रकारच्या आणखीन तिथे फॅक्टरीज आणि हे काम चालू आहेत. तर ह्या सगळ्याचा मला असं वाटतं या निमित्ताने विचार व्हावा आणि आमची दखल इकडे मंत्री महोदयांनी घ्यावी, अशी मी विनंती करते. अध्यक्ष महोदय, धन्यवाद.